मंडळी, महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष, शिवसेना पक्षाचं नाव, धनुष्यबाण चिन्ह आणि आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयामध्ये 7व्या दिवशी म्हणजेच 19 ऑगस्टला पुन्हा एकदा जोरदार सुनावणी पार पडली। विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यास दिलेला नकार आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिलेली पक्षाची मान्यता या दोन्ही निर्णयांविरोधात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकांवर सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्या बागची आणि सोबतच न्यायमूर्ती जे.व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर प्रदीर्घ सुनावणी झाली। 7व्या दिवशीच्या सुनावणीमध्ये ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तिवाद केलाय। विशेष म्हणजे कपिल सिब्बलांनी थेट 10व्या सूचीचा आधार घेत शिंदे गटाच्या पक्षांतरावरच गंभीर प्रश्न उपस्थित केलेले। त्यामुळे सुनावणीमध्ये सिब्बलांनी नेमके कोणकोणते मुद्दे मांडले आणि देवदत्त कामत यांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत न्यायालयासमोर काय भूमिका मांडली हेच आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घ्यायचंय। नमस्कार, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सुरुवातीला कपिल सिब्बलांनी मांडलेला सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे पक्षांतराला प्रोत्साहन देऊ नका। सिब्बलांनी किहोटो, होलोहन आणि कर्नाटक खटल्यांचा संदर्भ देत सांगितलं की संविधानाच्या 10व्या सूचीचा मुख्य उद्देशच पक्षांतराचं पाप रोखणं आहे। जर केवळ विधिमंडळातील आमदारांचं संख्याबळ जास्त आहे म्हणून पक्षांतराला मान्यता दिली गेली तर भविष्यात अशाच प्रकारच्या बंडखोरीला आणि पक्षांतराला प्रोत्साहन मिळेल असा युक्तिवाद सिब्बलांनी केला। यानंतर सिब्बलांनी शिंदे गटाच्या दाव्याची तुलना एका अनधिकृत बांधकामाशी केली। सिब्बलांच्या म्हणण्यानुसार शिंदे गटानं एका बेकायदेशीर कृतीच्या जोरावर स्वतःची वैधता सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाय। शिंदेंचं वागणं चुकीचं कसं आहे हेच सांगताना सिब्बलांनी कोर्टात एक उदाहरण दिलं। सिब्बल म्हणाले की एखाद्यानं सरकारी जमिनीवर अनधिकृत बांधकाम करायचं आणि अनेक वर्ष ते बांधकाम उभं आहे म्हणून त्याला कायदेशीर मान्यता मागायची, तसाच हा प्रकार असल्याचं सिब्बलांनी न्यायालयामध्ये सांगितलं। यानंतर सिब्बलांनी कोर्टामध्ये 39 आमदारांच्या प्रतिज्ञापत्रांचा मुद्दा उपस्थित केला जो महत्त्वाचा होता। विधानसभा अध्यक्षांसमोर शिंदे गटाच्या 39 आमदारांनी सुरुवातीला 2018ची ठाकरेंच्या नेतृत्वातली पक्ष घटना ही जोडलेली होती। 39 स्वतंत्र उत्तरांमध्ये 39 वेगवेगळ्या वकिलांकडून एकसारखी चूक कशी होऊ शकते? सगळ्यांनी एकाच वेळी अशी चूक करणं हा सुनियोजित कट असू शकतो असा गंभीर आरोप सिब्बलांनी केला आणि तो कोर्टाला पटला सुद्धा। त्यानंतर सिब्बलांनी कोर्टामध्ये 2022 मधील घटनाक्रमाचा सुद्धा दाखला दिला। बंडखोर आमदार म्हणजे शिंदेंचे बंडखोर आमदार आधी सुरतला गेले, त्यानंतर गुवाहाटीला गेले आणि अखेर भाजप सोबत जाऊन सरकार त्यांनी स्थापन केलं। सिब्बलांच्या मते हा घटनाक्रमच पक्षांतराचं एक क्लासिक उदाहरण आहे। यासाठी वेगवेगळ्या पुराव्यांची गरज नाहीये कारण संपूर्ण घटनाक्रम जनतेसमोर घडलेला आहे असं सिब्बलांनी न्यायालयामध्ये ठासून सांगितलं। थोडक्यात सिब्बलांनी कोर्टाला हे पटवून दिलं की शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन नाही केला तर पक्षांतर केलं, जे संवैधानिकदृष्ट्या चुकीचं आहे। भले जास्त आमदार तिकडे गेले असले तरी उद्या उठून असे कुठलेही आमदार, असे कोणत्याही पक्षाचे आमदार जास्त संख्याबळाने दुसऱ्या पक्षामध्ये जातील किंवा स्वतःचा पक्ष स्थापन करतील आणि आधीच्या पक्षाला स्वतःचा पक्ष म्हणतील, हे चुकीचं आहे असं थोडक्यात सिब्बलांनी सांगितलं। म्हणजेच पक्षांतर बंदी कायद्याचं जरी उल्लंघन होत नसलं तरी हे जे पक्षांतर शिंदेंनी केलेलं आहे, त्यांच्यासोबत जे 39 आमदार गेले ते संवैधानिक दृष्ट्या चुकीचं आहे असं थोडक्यात सिब्बलांचं म्हणणं आहे। आता बघा, सिब्बलांचा हाच युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर ठाकरे गटाचे दुसरे ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी सिब्बलांचा हाच पक्षांतराचा मुद्दा पुढे कंटिन्यू केला। देवदत्त कामत यांनी असं मांडलं की मूळ पक्षाच्या इच्छेविरोधात जाऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले ही बाब सगळ्यांसमोर आहे। मूळ पक्षाच्या संघटनेमध्ये ठाकरे गटाचंच बहुमत होतं, त्यामुळे पक्षाच्या घटनेत किंवा नेतृत्वाच्या रचनेमध्ये कोणताही कायदेशीर बदल न करता अशा प्रकारे एकाकी राजकीय निर्णय घेणं आणि पक्षांतर करणं हे पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद कामतांनी केला। थोडक्यात कामतांनी काय म्हटलंय की शिंदे गटाने पक्षांतर केलं तर त्यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षांसमोर जी घटना मांडली ती स्वतःची मांडणं गरजेचं होतं, पण शिंदे गटानं घटना कोणती मांडली? 2018ची, जी होती उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातली। त्यामुळे इथे शिंदे गटानं चूक केली आहे असं कामतांनी म्हटलेलं आहे। थोडक्यात एक लक्षात घ्या,
7व्या दिवशीच्या सुनावणीमध्ये ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामतांनी मुख्य करून 2 मुद्दे, या 2 मुद्द्यांवर जास्त भर दिला. त्यातला पहिला मुद्दा होता, कोर्टासमोर त्यांनी जास्त तो मुद्दा हायलाइट केला की एकनाथ शिंदेंनी बेकायदेशीरपणे पक्षांतर केलं होतं. शिवसेनेच्या नेतृत्वाला काहीही कल्पना न देता पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन शिंदेंनी केलं, हेच सिब्बल आणि कामतांनी ठासून सांगितलं. त्यानंतर शिंदेंनी आणि त्यांच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे जी घटना दिलेली होती ती घटना मूळची होती 2018ची आणि ती उद्धव ठाकरेंची होती. आता या मुद्द्यांमुळे ठाकरेंचं पारडं पुन्हा शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या लढाईमध्ये जड झालेलं आहे असं कोर्टामध्ये दिसतंय. एकंदरीत पाहायचं झालं तर 7व्या दिवशीच्या सुनावणीमध्ये कपिल सिब्बलांनी 10व्या सूचीपासून 39 आमदारांच्या प्रतिज्ञापत्रापर्यंत आणि सुरत गुवाहाटीच्या घटनाक्रमापासून शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हापर्यंत अनेक महत्त्वाचे मुद्दे हे न्यायालयासमोर मांडले. तर देवदत्त कामतांनी आमदारांच्या अपात्रतेचा कायदेशीर पेच न्यायालयासमोर ठेवला. आता सर्वोच्च न्यायालय या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमका काय निर्णय देणार, विधानसभा अध्यक्षांचा निर्णय कायम राहणार की तो बदलणार, आणि शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत ठाकरे गटाच्या मागणीवर न्यायालय काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीमध्ये आता शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करणार आहेत. पण या सगळ्या प्रकरणामध्ये एक गोष्ट जी प्रकर्षाने जाणवून येते ती म्हणजे पक्षांतर बंदी कायदा. यामध्ये बदल होणार की काय हा सुद्धा प्रश्न अनेक वकिलांच्या मनामध्ये आहे. तुम्हाला काय वाटतं, या प्रकरणामध्ये शिंदे गट योग्य आहे की ठाकरे गट योग्य आहे, आणि शिवसेना पक्ष चिन्ह आणि पक्षाचे नाव शिंदेंना मिळायला पाहिजे की ठाकरेंना? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, ऑनलाईन नेताला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा.